जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये इतिहास या विषयातील महत्त्वाचं म्हणजेच की ब्रिटिशांचे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल या संदर्भात प्रश्न विचारले जातात. तर असे महत्त्वाचे एक्झाम ओरिएंटेड प्रश्न यामध्ये पाहणार आहोत. आपल्याला महत्त्वाचं सर्वच परीक्षामध्ये हे प्रश्न विचारले जातात आणि हे बरेच वेळेस रिपीट झालेले प्रश्न आहेत. तर बघूया आपण या ठिकाणी ब्रिटिशांचा भारतातील पहिला गव्हर्नर कोण? तर रॉबर्ट क्लाईव्ह. रॉबर्ट क्लाईव्हने कोणत्या लढाईचे नेतृत्व केले? प्लासी लढाई 23 जून 1757. रॉबर्ट क्लाईव्हने प्लासी लढाईमध्ये कोणाचा पराभव केला? तर बंगालचा नवाब सिराजउद्दौलाचा पराभव केला. दुहेरी राज्यव्यवस्था कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरने सुरू केली? रॉबर्ट क्लाईव्हने. मित्रांनो, दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? तर बंगालचा राज्यकारभार हा त्या ठिकाणच्या नवाबाने पाहायचा आणि बंगाल प्रांतातील सारा वसुली मात्र ब्रिटिशांनी करायची. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था म्हटलं जातं. पुढचा पॉईंट आहे की बंगालचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर वॉरन हेस्टिंग्स. वॉरन हेस्टिंग्सने कोणती महसूल पद्धत सुरू केली? लिलाव महसूल पद्धत. दुहेरी राज्यव्यवस्था बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण होता? वॉरन हेस्टिंग्स. कलेक्टर पदाची निर्मिती कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? वॉरन हेस्टिंग्सने केली. भगवद्गीतेचा इंग्रजी अनुवादक कोण होता? किंवा बघा या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे की कोण होता ज्याला वॉरन हेस्टिंग्सने राजाश्रय दिला? म्हणजे भगवद्गीतेचं इंग्रजीमध्ये अनुवादन कोणी केलं? तर विल्यम विल्किन्स. नोकरशाहीचा किंवा प्रशासकीय सेवेचा जनक कोणाला म्हणतात? लॉर्ड कॉर्नवालिस. बंगाल बिहार प्रांतात कायमधारा महसूल पद्धत कोणी सुरू केली? लॉर्ड कॉर्नवालिसने. बरेच वेळेस आपल्याला कायमधारा महसूल पद्धत विचारली गेलेली आहे. लॉर्ड कॉर्नवालिसने तयार केलेल्या कोड संहितेमध्ये कशाची माहिती होती? न्यायालयीन सुधारणांची माहिती. भारतात फिरती न्यायालय स्थापन करणारा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कॉर्नवालिस. गाझियाबाद येथे निधन पावलेला गव्हर्नर जनरल कोण होता? तर गाझियाबाद या ठिकाणी बघा या गव्हर्नर जनरलचं निधन झालं होतं. लॉर्ड कॉर्नवालिस. लॉर्ड कॉर्नवालिसचे निधन कोणत्या आजाराने झाले? तर कॉलरा. तैनाती फौजेचा जनक कोणाला म्हणतात? लॉर्ड आर्थर वेलस्लीला म्हणतात. लॉर्ड आर्थर वेलस्लीने तैनाती फौज प्रथम कोणावर लादली? निजामावरती तैनाती फौज सुरुवातीला लादण्याचं काम लॉर्ड वेलस्लीने केलं होतं. आता या ठिकाणी बघा लॉर्ड वेलस्लीचं हे जे काय कॉलेज आहे ते सुद्धा विचारलं गेलेलं आहे. लॉर्ड वेलस्लीने कलकत्ता येथे कोणते कॉलेज स्थापन केले? फोर्ट विल्यम कॉलेज 1800 स्थापन केलं. इंग्रज व म्हैसूर यांच्यातील चौथे युद्ध कोणाच्या काळात झाले? तर लॉर्ड आर्थर वेलस्ली. तर या ठिकाणी लक्षात घ्या इंग्रज आणि म्हैसूर यांच्यातील निर्णायक चौथं युद्ध या बाबतीत एक महत्त्वाची लढाई झालेली होती, ज्या लढाईला आपण श्रीरंगपट्टणमची लढाई म्हणतो. प्रश्न विचारला गेला तर लक्षात असू द्या, श्रीरंगपट्टणमची लढाई. आणि ही लढाई कोणामध्ये झाली? तर टिपू सुलतान म्हैसूरचे शासक श्रीरंगपट्टणम लढाई. तर या लढाईमध्ये टिपू सुलतान यांचा पराभव झाला आणि आर्थर वेलस्लीचा विजय झालेला होता. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की बघा वेलस्लीने कोणता किल्ला जिंकून घेतला होता? या ठिकाणी लक्षात घ्या वेलस्ली हा शब्दप्रयोग आहे. या ठिकाणी लक्षात घ्या महाराष्ट्रातील कोणता किल्ला जिंकून घेतला होता? तर अहमदनगरचा किल्ला 1803 या लॉर्ड वेलस्लीने जिंकलेला होता. लक्षात घ्या प्रश्न यापूर्वी आलेला आहे. महत्त्वाचं म्हणजेच की हे प्रश्न मित्रांनो कुठल्याही परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की भारतातील सैन्यातील पहिला उठाव कोणत्या ठिकाणी झाला? वेल्लोर येथे झालेला होता. आणि हा उठाव कधी झालेला होता? तर वेल्लोर येथील उठाव तर 1806 उठाव झालेला होता. जर आला प्रश्न तर IMP आहे, यापूर्वीसुद्धा विचारलेला प्रश्न. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट प्रसिद्ध वेल्लोरचा उठाव कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? जॉर्ज बार्लोच्या काळामध्ये. पेंढारीचा बंदोबस्त कोणी केला? लॉर्ड हेस्टिंग्स. पेंढारीचा बंदोबस्त कोणी केला? तर लॉर्ड हेस्टिंग्सने केला.
मराठी सत्तेचा अस्त कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? लॉर्ड हेस्टिंगच्या काळामध्ये. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात ख्रिस्ती मिशनऱ्यांना भारतात धर्मप्रसाराचे स्वातंत्र्य मिळाले? लॉर्ड हेस्टिंगच्या काळामध्ये 1813चा चार्टर ॲक्टनुसार. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा. भारतीयांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे या विचाराचा प्रथम पुरस्कर्ता गव्हर्नर जनरल कोण होता? तर हा एक महत्त्वाचा आधुनिक विचार या ठिकाणी कोणी मांडला? तर लॉर्ड विल्यम बेटिंक यांनी मांडलेला होता. एक मानवतावादी विचाराचे पुरस्कर्ते असणारे लॉर्ड विल्यम बेटिंक महत्त्वाचे आहेत आपल्याला. सामाजिक सुधारणेचा जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड विल्यम बेटिंक यांना म्हणतात. पुढे सती प्रतिबंधक कायदा कोणाच्या काळात झाला? तर लॉर्ड विल्यम बेटिंक यांच्या काळामध्ये 1829मध्ये हा कायदा झालेला होता. सती प्रतिबंधक कायदा होण्यासाठी बंगाल प्रांतात कोणी प्रयत्न केले? तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, राजाराम मोहन रॉय यांनी प्रयत्न केलेले होते. महाराष्ट्रामध्ये सतीची चाल बंद होण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न कोणी केले? तर नाना जगन्नाथ शंकर शेट यांनी केलेले होते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे की लॉर्ड विल्यम बेटिंकने कोणते संस्थान खालसा केले होते? तर कुर्ग नावाचं संस्थान बघा या ठिकाणी बेटिंकनं खालसा केलेलं होतं. तसं संस्थान खालसा करण्याचं धोरण महत्त्वाचं लॉर्ड डलहौसीनं राबविलं. मात्र एकमेव संस्थान कुर्ग हे कोणी खालसा केलेलं होतं? तर लॉर्ड विल्यम बेटिंक यांनी. शिक्षणाचा बघा एक आधुनिक विचाराचे पुरस्कर्ते होते बेटिंक, म्हणून त्यांना आपण महत्त्वाचं मानवतावादी विचाराचे पुरस्कर्तेही मानतो आपण. शिक्षणाचा झिरता सिद्धांत कोणी मांडला? तर लॉर्ड मेकॉले. 1835 लॉर्ड मेकॉले याने महत्त्वाचा शिक्षणाचा झिरता सिद्धांत मांडलेला होता. संपूर्ण भारताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण बनला? तर लक्षात घ्या 1833चा जो काही एक चार्टर ॲक्ट सुधारणा कायदा झाला मित्रांनो, या कायद्यानुसार महत्त्वाचं म्हणजे की लॉर्ड विल्यम बेटिंकला संपूर्ण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनण्याचा मान मिळाला. सुरुवातीला फक्त बंगाल प्रांतामध्येच आपल्याला बंगालसाठीच गव्हर्नर जनरल हे पद पाहायला मिळत होतं, बंगालचा गव्हर्नर जनरल. परंतु 1833च्या चार्टर ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनला. भारतात सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी कोणाच्या काळात सुरू झाली? तर लॉर्ड हार्डिंग्ज पहिलाच्या काळामध्ये. तर लक्षात घ्या, ही एक महत्त्वाचा निर्णय विचारला गेलेला आहे परीक्षेमध्ये सुद्धा. संस्थान विलिनीकरणाचे धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलने राबविले? तर लॉर्ड डलहौसीचं हे एक महत्त्वाचं धोरण होतं. किंवा संस्थानाचं जे काही विलिनीकरण आहे त्याला आपण दुसरं अजून एक शब्दप्रयोग लक्षात घ्यायचा आहे. व्यपगत सिद्धांत कोणाचा? तर लॉर्ड डलहौसीचा. किंवा संस्थान खालसा करण्याचं धोरण, संस्थान विलिनीकरणाचं धोरण लॉर्ड डलहौसी. पुढचा पॉईंट आहे की लॉर्ड डलहौसीने कोणते संस्थान प्रथम खालसा केले? प्रथम लक्षात घ्या, हा शब्दप्रयोग इथं महत्त्वाचा आहे. कोणते संस्थान प्रथम खालसा केले? तर सातारा संस्थान 1848मध्ये खालसा केलेलं होतं. पुढे कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली? तर लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये 1853 16 एप्रिल 1853मध्ये मुंबई 34 किलोमीटर अंतर ही रेल्वे धावलेली होती. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतातील पहिली आधुनिक कापड गिरणी कोठे स्थापन झाली? तर मुंबई. 1854मध्ये ही पहिली आधुनिक कापड गिरणी मुंबई येथे स्थापन झाली होती. नानाभाई कावसजी दावर हे या गिरणी मालकाचं नाव लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला बघा, भारताची उन्हाळी राजधानी शिमला या ठिकाणी कोणी स्थापन केली? तर लॉर्ड डलहौसी. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे काही बघा ब्रिटिशांचे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल यांच्यावरील प्रश्न. तर हे प्रश्न आपल्याला विविध स्पर्धा परीक्षामध्ये विचारले गेलेले आहेत आणि हे प्रश्न रिपीटसुद्धा झालेले आहेत. तर नक्कीच आपल्याला आगामी परीक्षेमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारले जातील. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण जे काय आपला महत्त्वाचा इतिहास या विषयाशी महत्त्वाचा पॉईंट. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.